नाही. आता माझी चौकशी होती, मग त्या प्रशिक्षणार्थीला मी विचारलं की प्रशिक्षण पण तुमच्याकडे कुठल्या सुविधा नाही, काय नाही, तुम्ही प्रशिक्षण कसं देणार आम्हाला? ते म्हणे तुम्ही एक दिवस येऊन बघा, नंतर बघू म्हणे. पहिल्या दिवशी गेलो मी, बघितलं तिथं म्हणलं सर तुम्ही सरळ सरळ आम्हाला तुम्ही फसवताय आणि आमचे जे मोबाईल नंबर घेतले किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला कॉल केला ती बरोबर नाही सर. तुम्ही तुमची काय परिस्थिती ती आम्हाला प्रत्यक्ष कळू द्या. मी चौकस बुद्धीचा माणूस आहे आणि मी त्या क्षेत्रात असल्यामुळे मला ती पूर्ण माहिती होती. तेवढी चूक झाली आमची, त्यांनी मान्य केलं मला. उद्यापासून आमची बॅच काय आमच्या कॉलेज तिथं होणार नाही ही वस्तुस्थिती सर. त्यानंतर मला बोधेगाव शेवगाव तालुक्यातून कॉल आला, पण तुम्ही तिथे येणार सर, एवढ्या लांब येऊ शकत नाही. परिस्थितीनुसार मला माझ्या गावात माझा मी एक जबाबदार नागरिक असल्यामुळे मला तुमच्याकडे येता येणार. मग मला जैन शिक्षण संस्थेत गायकवाड सरांचा मला फोन आला. मी सरांना पहिले विचारलं सर मी तुम्हाला OTP देऊ पण तुम्ही प्रशिक्षण घेणार का? आता एक हास्यास्पद आणि सरांना एक रिक्वेस्ट केली, सर तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. सर म्हणजे बघू वेळेवर, म्हणजे ॲडजस्ट कसं असतं माझ्या मला जबाबदारी नव्हतं, गावची जबाबदारी, घेण्याची जबाबदारी. सर म्हणजे बघू आपण. आता माझं त्यांचं एक नातं एक मित्रत्वाचं झालं. त्यामुळे सरांना मला सर काहीतरी तुम्ही रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला मला ॲडजस्ट करा. सर म्हणजे बघू. आता वेळात वेळ मला मी 5 ते 7 दिवस आलो पण 2 दिवस मी त्यात गेला आलो. सरांनी तेही मान्य केलं. पण ज्या शिक्षण संस्थेपर्यंत मला जे मिळालं ते खरोखर माझ्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट मिळाला आणि त्यानुसार सर्वांचाही आभार धन्यवाद. त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद.